हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आपले यूट्यूब चॅनलवर आपण एक T20 पॉलिटी सिरीज सुरू करतो आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्याचबरोबर काही फॅक्ट्स आहे, डाटा आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक 5 मिनिटामध्ये फक्त तुमच्यासमोर हा व्हिडिओ असेल आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू. परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट ज्या आहेत तेवढ्याचा आपण अभ्यास करणार आहोत, जेणेकरून आपल्याला रॅपिडमध्ये पॉलिटीचा ओव्हरव्ह्यू घेता येईल. ओके, सो आपण पूर्ण पॉलिटीचा जो सिलेबस आहे त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांचा आपण विचार करणार आहोत. हा आपला भारतीय राज्यघटनेमधले जर आपण पार्ट्स बघितले तर त्या पार्ट्समधला हा पहिला पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला राज्य आणि त्याच्या आपल्याला विषयी ज्या संकल्पना आहेत त्याच्याबद्दलच्या संकल्पना पाहायच्यात. म्हणजेच की एखादा राज्य कसा निर्माण होतो, त्याच्यानंतर त्याचे बाउंड्रीज कशा चेंज केले जातात आणि याच्या अंतर्गत येणारी हे जे काही चेंजेस आपण करतो ते भारतीय राज्यघटनेच्या घटना दुरुस्ती या प्रक्रियेअंतर्गत येतं की आणखी कोणत्या पद्धतीने केलं जातं. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. शेवटी आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने ट्रिक वापरून लक्षात ठेवायचे आहेत, कारण आपल्याला आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 मध्ये कन्फ्युजन बऱ्यापैकी आपल्याला आयोग करता आणि त्या शब्दांमध्ये खेळवून आपल्याला एक ट्रॅप करण्याचा प्रयत्न असतो. तो कसा असतो ते आपण समजून घेऊया. ओके, सो लेक्चर सुरू करूयात. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, कलम 1चा आपण विचार करू. याच्यामध्ये आपल्याला कळतं की संघराज्याचे नाव आणि राज्यक्षेत्र याच्याबद्दलचं आपल्याला हे कलम पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये सुरुवात भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या कलमाने अशी होते, इंडिया म्हणजेच भारत, म्हणजे इंडिया दॅट इज भारत असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोन्ही नावाने आपल्याला आपल्या देशाला ओळखलं जाणार आहे. म्हणजे आपण भारत म्हणा किंवा इंडिया म्हणा, आपल्याला आयडेंटिफाय होणार तरी ह्या सगळ्या राज्यघटनेचा, म्हणजे जिथे जिथे शब्द येईल इंडिया तिथे तिथे तुम्ही भारत आहे असं कन्सिडर देखील करू शकता. ओके, त्यानंतर याचं स्पष्टीकरण जर द्यायचं झालं तर हा राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट्स असं म्हटलेलं आहे. आता युनियन ऑफ स्टेट्स आणि फेडरेशन ऑफ स्टेट्स याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बेसिक, ह्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. याचा अर्थ असा लावला जातो की जसं की अमेरिकेचं आपण उदाहरण घेतलं, अमेरिकेमध्ये जसं आपण पाहतो की कराराद्वारे काही राज्य एकत्र आली आणि त्यांच्यातून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तयार झाला, बरोबर. परंतु भारताच्या बाबतीमध्ये तशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते का, तर तसं नाही आहे. इथे कोणताही करार नाही आहे किंवा कोणत्याही पद्धतीने बाहेर फुटून जाण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळे आपण याला युनियन ऑफ स्टेट्स म्हणतो. हा एक वेगळेपण आपल्याला अमेरिकेच्या आणि भारताच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो. जो स्ट्रक्चर आहे पॉलिटिकल त्याच्या दृष्टीने आपण विचार केला. त्यानंतर या कलमामध्ये आपल्याला राज्यक्षेत्रात जे काही 3 गोष्टींचा समावेश होतो त्या कोणत्या, तर राज्यांची राज्यक्षेत्र, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अशा पद्धतीचे राज्य पाहायला मिळतात, ती राज्यक्षेत्र. त्याच्यानंतर पहिल्या अनुसूचीमध्ये फर्स्ट शेड्यूलमध्ये आपल्याला केंद्रशासित प्रदेश पाहायला मिळतात. तर हे सगळे केंद्रशासित प्रदेश सध्या आपल्याला किती केंद्रशासित प्रदेश आहेत भारतामध्ये, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. त्यानंतर भारताने संपादित केलेले, मिळवलेले आणखी अन्य कोणतेही क्षेत्र, म्हणजे भविष्यामध्ये जर भारताने कोणतं क्षेत्र जर मिळवलं तर ते देखील या कलमाच्या अंतर्गत येईल. आणि भारताचे संघराज्य किंवा आपल्याला असं म्हणता येईल की राज्यांचा संघ, आपण सुरुवातीला इथं पाहिलं राज्यांचा संघ असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर कलम 2, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे, म्हणजेच नवीन राज्याचं ॲडमिशन. जो कधीही भारताच्या या पूर्ण पॉलिटिकल स्ट्रक्चरचा भाग नव्हता असा एखादा प्रदेश जर भारतामध्ये राज्य म्हणून जर आपण ॲडमिशन त्याला देत असू किंवा त्याला दाखल करून घेत असू, त्याबद्दलचं कलम. आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट, नवीन, म्हणजे ह्या 2 शब्दांना जास्त अर्थ आहे इथे. कोणता, एस्टॅब्लिशमेंट आणि ॲडमिशन, ह्या 2 गोष्टी दाखल करून घेणे आणि स्थापन करणे, अशा अनुषंगाने आपल्याला कलम 2चा विचार करता येतो. ओके, तर याच्यामध्ये पाहू आपण की संसदेला योग्य वाटतील अशा अटी आणि शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्यांना भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा किंवा नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार आहे. कोणाला अधिकार आहे, तर संसदेला आहे. ओके, त्यानंतर हे कलम अशा प्रदेशांसाठी लागू होते जे सध्या भारताचा भाग नाहीत. ओके, 2च्या बाबतीमध्ये विचार करताना आपल्याला जे संसदेचा भाग नाहीत, जे आपल्या भारताचा भाग नाहीत, अशा गोष्टींना फक्त आणि फक्त आपण काय करतो, समाविष्ट करून घेतो. म्हणजे एखादा परदेशी प्रदेश भारताने जिंकल्यास किंवा कराराने मिळवल्यास काय होईल, तो या भारतामध्ये ॲड करता येईल. कोणत्या कलमाने, तर 2 या दुसऱ्या या कलमाअंतर्गत करता येईल. त्यानंतर याच्यामध्ये कलम आपल्याला 2A पाहायला मिळतो, जो की रद्दबातल ठरलाय. तो काय होता, तर त्याच्यामध्ये 35व्या घटना दुरुस्तीने 1974 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिक्कीमला भारताचा एक सहयोगी राज्य म्हणजे असोसिएट स्टेट बनवण्यासाठी हे कलम जोडण्यात आले होते. पण 36व्या घटना दुरुस्तीने ही मान्यता किंवा हे सहयोगी राज्य काय करण्यात आलं, रद्द करण्यात आलं आणि त्याच्यानुसार पूर्ण राज्याचा दर्जा आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. सो 36वी घटना दुरुस्ती इम्पॉर्टंट काय, की सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा, आणि 35वी घटना दुरुस्ती तर काय, सिक्कीमला भारताचं सहयोगी राज्य म्हणून
बनवण्यात आलेलं होतं. सो हे कलम 2च्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात काय ठेवायचं आहे तर ॲडमिशन, एस्टॅब्लिशमेंट आणि ह्या 2 घटना दुरुस्तींची माहिती. त्यानंतर कलम 3मध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आता इथे जर आपण बघितलं तर फरक काय आहे, दुसऱ्या कलमामध्ये फरक काय आणि तिसऱ्या कलमामध्ये फरक काय, तर पहिल्यामध्ये नव्याने समाविष्ट होणारे आणि याच्यामध्ये काय की राज्यांची क्षेत्रे, सीमा आणि नाव याच्यात बदल करायचा असेल तर, जसं की आपण पाहायला मिळतं की तेलंगणा राज्य तर आंध्र प्रदेशपासून फुटून तयार झालं. त्यानंतर आपल्याला छत्तीसगड, झारखंड यांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत की आधीपासून जे अस्तित्वात असलेली राज्य आहेत त्या राज्यांपासूनच तयार झालेली ही राज्य होती. ओके, सो हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तिसरं कलम जे आधीपासून जी राज्य आहेत त्यांच्यापासून बदल करून, सीमा बदल करून किंवा नावात बदल करून आपल्याला नव्याने राज्य काय करता येतात, स्थापन करता येतं. ओके, सो हे 2 आणि 3 मधला फरक. आता याच्यामध्ये काय काय समाविष्ट होतो तुम्ही इथे पाहू शकता. जर इथे बघितलं तुम्ही तर एखाद्या राज्यामधून एखादा वेगळा प्रदेश फुटून बाहेर येणं, बरोबर, त्या गोष्टी इथे पाहायला मिळतात. त्यानंतर अधिकचे राज्य एकत्र करून नवीन राज्य तयार करणं, म्हणजे एकापासून तुम्ही जर पाहिलं तर त्याला काय करता येईल आपल्याला, त्याला फोडून 2 राज्य करता येतील किंवा 2 तुकडे मिळून आपण काय करता येईल, एक राज्य स्थापन करता येईल. अशा पद्धतीने एखादे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे, सीमा बदलणे, नाव बदलणे, हे सगळ्या गोष्टी कशाला करता येतील, कलम 3 अंतर्गत आपल्याला करता येतात. पण याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे, काय की राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक आहे, म्हणजे प्रायर परमिशन ही प्रेसिडेंटची आवश्यक असते. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती ते विधेयक संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे मत मांडण्यासाठी पाठवतात, पण त्या राज्याचे मत संसदेवर बंधनकारक असतं का, तर नाही. ठीक आहे, बंधनकारक नसतं. मत मागू शकतात परंतु बंधनकारक नसतं. पण संसदेचे विधेयक साध्या पद्धतीने, साध्या बहुमताने काय करण्यात येतं, मंजूर करण्यात येतं. कोणतीही विशिष्ट पद्धत वापरली जात नाही. एवढं फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. तिसरं कलम हे अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासूनच आपल्याला फक्त पाहायला मिळतं. त्यानंतर चौथं जे कलम आहे, शेवटचं कलम, याच्यामध्ये कलम 2 आणि 3 अंतर्गत जे काही कायदे केलेले असतात ते कायदे हे घटना दुरुस्ती मानले जाणार नाही. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कलम 368च्या अंतर्गत जी घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. आपल्याला हे काय सांगतं, कलम 4 सांगतं. सो कलम 2 मध्ये नव्याने समाविष्ट होतात, कलम 3 मध्ये अस्तित्वात असलेलेच, म्हणजे एकापासून 2 करा किंवा दोनांना एकत्र करून एक बनवा, सीमा बदला, नाव बदला, क्षेत्रफळ कमी जास्त करा, अशा पद्धती पाहायला मिळतात. आणि 4 मध्ये ह्या काही जे आपण बदल 2 आणि 3 मध्ये करतोय हे 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानली जाणार नाही, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मानली जाणार नाही, हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो अशा पद्धतीने 1, 2, 3 आणि 4 ही कलमं आपल्याला पाहायला मिळतात. या संदर्भात काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या कोणत्या, तर 9वी घटना दुरुस्ती ही भारत पाकिस्तानमधील करारानुसार बेरुबारी युनियन तुम्हाला माहिती आहे, बरोबर. तर याच्यामध्ये पूर्व पाकिस्तानला आपण आत्ताचा बांगलादेश यांना देण्यासाठी ही दुरुस्ती केली होती. काही भाग आपण यांना बेरुबारीच्या अंतर्गत दिलेला होता. सो न्यायालयाने स्पष्ट केले की भारताचा प्रदेश दुसऱ्या देशाला देण्यासाठी 368 नुसार घटना दुरुस्ती करावीच लागेल. ओके, तर ही घटना दुरुस्तीची प्रक्रिया जी आहे, जर दुसऱ्या देशाला द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्तीची आवश्यकता असेल. ती 9वी घटना दुरुस्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर 36वी घटना दुरुस्ती आपण आत्ताच बघितलं की 35व्या घटना दुरुस्तीने असोसिएट्स आणि नंतर 36व्या घटना दुरुस्तीने आपल्याला काय पाहायला मिळालं, तर पूर्ण राज्याचा दर्जा त्याला मिळालेला होता. ओके, त्याच्यानंतर 100वी घटना दुरुस्ती म्हणजेच एन्क्लेव्ह एक्सचेंजचा विषय होता. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांनी काही आपल्या भूसीमा ज्या आहेत त्या बदलल्या आणि त्याच्यानुसार लँड बाउंड्री ॲग्रीमेंट तो साईन करण्यात आला. त्याच्यानुसार भारताचा काही प्रदेश जो बांगलादेशमध्ये होता तो त्यांनाच देण्यात आला, त्याचबरोबर बांगलादेशचा काही प्रदेश जो भारतामध्ये होता तो भारताला देण्यात आला. तरी अशा पद्धतीने एन्क्लेव्ज एक्सचेंज केले आणि ती 100वी घटना दुरुस्ती झाली. सो ह्या पार्ट 1च्या संदर्भात आपण पाहिलं की कोणकोणत्या घटना दुरुस्ती आहेत आणि कशा पद्धतीने त्या फायदेशीर ठरलेल्या आहेत. ओके, आता लक्षात ठेवण्यासाठी एकदा रिव्हिजन फक्त आपण करूया. पहिल्या याच्यामध्ये आर्टिकलमध्ये आपल्याला दिसतं इथे सरळ सरळ की इंडिया दॅट इज भारत, एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. यात राज्य, अनुसूचित प्रदेश आणि भविष्यामध्ये भारताने काही जर काही भाग मिळवले तर ऑब्व्हियस ते भारत म्हणजेच राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्समध्ये ते येतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये नवीन राज्यांचा समावेश काय आहे, आपण 2 शब्द पाहिले, काय, ॲडमिशन आणि एस्टॅब्लिशमेंट, या 2 गोष्टी. त्यानंतर 3 मध्ये आपण पाहिलं की अस्तित्वात असलेलाच काय आहे, त्याच्या सीमा, क्षेत्रफळ, नावात बदल करायचा असेल तर आर्टिकल 3. पण त्याच्यामध्ये एक आपण अट पाहिली, काय अट पाहिली, तर राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक आहे आणि विधिमंडळाचं मत मागवलं जातं परंतु ते बंधनकारक नसतं. आणि 4 अंतर्गत आपण पाहिला की 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. काय मानली जाणार नाही, तर 2 आणि 3 मध्ये जे काही
तुम्ही बदल करणार आहात ती घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. परंतु परराष्ट्राला जर काही तुम्ही करणार असाल एन्क्लेव्स देण्याच्या संबंधी जसं आपण बघितलं 100वी घटना दुरुस्ती, बेरोबारीच्या संदर्भात आपण 9वी घटना दुरुस्ती पाहिली, तर तशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, घटना दुरुस्ती करावीच लागणार आहे. सो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला 1 ते 4 एक रॅपिडमध्ये, जेणेकरून तुम्हाला त्याची आयडिया येईल. ओके, सो पुढच्या आपल्या काही लेक्चर्ससाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक्स करा. त्याचबरोबर केमिस्ट्रीची पूर्ण सिरीज टाकलेली आहे, ती एकदा बघून घ्या. जेणे तुम्हाला आवडलं तर नक्कीच आपल्या मित्रांना देखील रिकमेंड करा. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाईम.